ईव्हीएम बाबत आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप आहे। ठाण्यात भंगारात जमा झालेलं ईव्हीएम हे वापरले जातात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। ईव्हीएम बाबत हा जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप आहे। मतदान कार्डांचा व्हिडिओ देखील आव्हाडांनी जारी केलेला आहे। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मतदान कार्डांचा व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या भंगारातील ईव्हीएम मशीन्स आहेत आणि ते आता वापरले जात आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत म्हणजे खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या। त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात। मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडत। आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही। मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे। माझ्या मनात शंका का राहावी? मी माझं मत कोणाला दिलंय हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय। माणसाचं मन संशय असतं आणि ह्या संशयापायीच अमेरिकेचं त्यांनी ईव्हीएम मशीन्स काढून घेतले।